अडानी विल्मर कंपनीत कामगारांची पिळवणूक. शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा. माळेगाव येथील अडानी विल्मर लिमिटेड कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या उत्पादन विभागातील कामगारांवर व्यवस्थापन आणि ठेकेदारांकडून अन्याय होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या बेसहारा कामगारांच्या ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामटेक ग्रामीण जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी या संदर्भात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि श्रम आयुक्त यांना रितसर मागणीपत्र सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कामगारांच्या हक्काच्या लढाईत नेहमीच अग्रेसर राहणारे लोकप्रिय जनतेचे उत्तम कापसे यांनी आपल्या बेधडक आणि दबंग शैलीने थेट मोर्चा उघडल्याने कंपनी प्रशासनाची झोप उडवली आहे. अडानी विल्मर कंपनीमध्ये सध्या प्रामुख्याने 4 प्रकारची कामगार पद्धत लागू असून थेट कंपनीमार्फत हजेरीपटावर असणाऱ्या आणि पुरवठादाराअंतर्गत येणाऱ्या कामगारांना चांगल्या सुविधा व योग्य वेतन दिले जाते. या वेतनातील अन्यायाबाबत जेव्हा कामगारांनी आवाज उठवला तेव्हा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा विभाग ठेकेदाराच्या अधीन असल्याचे सांगून जबाबदारी झटकली आहे. कंपनी व्यवस्थापन एकच असताना केवळ पुरवठादार आणि उत्पादन अशी कृत्रिम विभागणी करून वेतनामध्ये हा पक्षपाती भेदभाव का, असा संतप्त सवाल कामगारांकडून उपस्थित केला जातोय. या बिकट परिस्थितीवर शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी कंपनीतील अन्यायकारक ठेकेदारी प्रथा तात्काळ पूर्णपणे बंद करण्याची आणि सर्व कामगारांना थेट कंपनीत समाविष्ट करून समान वेतन देण्याची खंबीर मागणी केली आहे. तसेच कामगारांचा छळ करणाऱ्या शोषक ठेकेदारांची व कंपनीच्या संबंधित व्यवस्थापकाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर पोलीस कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जर येत्या 5 दिवसाच्या आत कंपनीने कामगारांच्या न्याय मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी कंपनी प्रशासन व संबंधित विभाग जबाबदार राहील, असा थेट अल्टिमेटम उत्तम कापसे यांनी दिला. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.